सर गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग टू ऑल. आणखी आपले मेंबर जॉईन होत आहेत. सर आपला क्लास किती तारखेपर्यंत आहे? आपलं 25 तारखेला शेवटचं लेक्चर असेल. ओके. हा. त्यामध्ये संडेला जर असलोच तर संडेला 2 लेक्चर घेण्याचा प्रयत्न करूया. पण सांगता येत नाही, जर समजा काही काम असेल तर मग संडेचं लेक्चर कॅन्सल पण होऊ शकतं. मग इतर दिवशी जे आहे ते आपलं रोजचं संध्याकाळी 8 ते 9 लेक्चर कंटिन्यू असेल. ओके. चालेल, तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला. ओके. कालपासून आपण CRPC या कोर्स सब्जेक्टच्या संदर्भात चर्चा करत होतो. आज त्याचंच नवं जे काही व्हर्जन आहे, ज्याला आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या अनुषंगाने विचारात घेतोय, तर त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे आतापर्यंत सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून तर आज मला वाटतं आपलं 10वं लेक्चर आहे. आणि ह्या 10व्या लेक्चरपर्यंत आपण 5 कोर सब्जेक्ट या ठिकाणी आतापर्यंत विचारात घेत आलोत, ज्यामध्ये भारतीय राज्यघटना असेल, त्यानंतर CPC असेल, IPC आणि भारतीय न्याय संहिता असेल, त्यानंतर तुमचा भारतीय साक्ष अधिनियम आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट यांची चर्चा आपण केली. आणि आता 5वा जो कोर सब्जेक्ट म्हणून विचारात घेतला जातो तो म्हणजेच क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि त्याचं नवं व्हर्जन ज्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. म्हणजे 5 कोर सब्जेक्ट की ज्यांच्यावरती 10-10 प्रश्न हे विचारले जातात. अशा पद्धतीचे हे कोर सब्जेक्ट आपण या ठिकाणी आतापर्यंत विचारात घेतोय, ज्यामध्ये आपण त्यांची इंडेक्स बघतोय, त्यावरती विचारलेले प्रश्न बघतोय. त्यानंतर काही डॉक्ट्रिन्स असतील, लिगल मॅगझिन्स असतील, IMP प्रोव्हिजन्स असतील, यांची चर्चा आपण परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी विचारात घेतोय. आता आज भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा विचारात घेत असताना मागच्या परीक्षेमध्ये त्यावरती विचारलेले जे काही 2-3 प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी विचारात घेऊया. तुम्हाला जर त्याचं उत्तर जे माहीत असेल तर ते चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाका. आणि आज की हा प्रयत्न करतोय की यामध्ये विचारलेल्या 3ऱ्या प्रकारचा जो प्रश्न आहे की जो असर्शन आणि रिझन वरती बेस करणारा, तर त्याची थोडीशी प्रॅक्टिस होण्याच्या अनुषंगाने काही प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न केलाय. आणि साधारणतः 20 एक प्रश्न या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेवरती की जे असर्शन आणि रिझन याशी निगडीत असतील, त्यांची एक प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत, की जेणेकरून ते आपल्या माइंडला तशा पद्धतीचे दिशानिर्देश मिळावेत. माइंडसेट आपला त्या अनुषंगाने म्हणजे जे काही आपण वाचन करणार आहोत तर ते वाचन करत असताना त्या दृष्टीने काय वाचावं, वाचल्यानंतर काय गोष्टी वगैरे आपल्या स्मरणात राहणं गरजेचं आहे, आणि लॉजिकली आपण एका कन्क्लुजन पर्यंत कशा पद्धतीने येऊ शकतो, तर त्याची एक मानसिकता तयार होण्याच्या अनुषंगाने या काही बाबींची चर्चा आज आपण या ठिकाणी करणार आहोत. तर मागच्या 20व्या EIB मध्ये BNSS वरती विचारलेले जे काही प्रश्न आहे तर त्या अगोदर विचारात घेऊया. आता बघा, पहिला जो प्रश्न, आता मी क्रमांक त्या सेटमध्ये जे क्रमांक होते तेच क्रमांक त्या ठिकाणी त्या प्रश्नांना ठेवलेले आहेत. तर त्या 8 नंबरचा प्रश्न हा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असा त्या सेटमध्ये 2025 ची जी काही 20वी EIB झाली त्यामध्ये असलेला बघायला मिळतो. आणि तो प्रश्न असा आहे, अंडर सेक्शन 290 सबसेक्शन 1 of Bharatiya Nagrik Suraksha Sanhita 2023, within how many days from the date of framing of charge can an accused file an application for plea bargaining? आता प्ली बार्गेनिंग ही एक रिफॉर्म म्हणून याच्याकडे बघितलं जातं. म्हणजे आपल्याकडे जो 1973चा क्रिमिनल प्रोसिजर कोड होता, त्याच्यामध्ये प्ली बार्गेनिंगचा चॅप्टर हा नव्याने ऍड केला गेला आणि त्याला A पासून तर L पर्यंत
तरतुदी प्ली बार्गेनिंगच्या संदर्भामध्ये 265A2L क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आपल्याला जी आहे ती बघायला मिळते. आता प्ली बार्गेनिंगच्या अनुषंगाने जे आहे तर ती स्पेशल तरतूद भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग ह्या प्रश्नामध्ये जे काही विचारलं गेलं सेक्शन 290 सबसेक्शन 1 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याच्यामध्ये की एखाद्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये चार्ज जो आहे तो फ्रेम केल्यानंतर किती दिवसामध्ये त्याने प्ली बार्गेनिंगसाठी ऍप्लिकेशन जे आहे तर ते फाईल करायचं असतं. आता तुम्ही तुमच्या परीने या ठिकाणी उत्तर जे आहे ते चॅट बॉक्समध्ये देत आहे आणि ते उत्तर बहुतेकांचं म्हणजे बरोबर असलेलं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता ह्या ज्या काही तरतुदी आहेत अशा चपकल पद्धतीने की त्यांच्यावरती डायरेक्ट जाण्यासाठी त्याचं वाचन आपल्या नजरेखालून जे आहे ते झालेलं असणं गरजेचं आहे आणि मग आपल्याला स्पेसिफिकली ती प्रोव्हिजन जी आहे ती लक्षात घेता येते. ओके, आता दुसरा प्रश्न बघूया. करेक्ट उत्तर काय आहे ते आपण नंतर बघूया. पण तुम्ही सर्वजण तुमच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करताय आणि म्हणजे सर्वांचंच उत्तर जवळपास बरोबर असल्याचं त्या ठिकाणी बघायला मिळतंय. आता जो दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10 नंबरचा. अकॉर्डिंग टू सेक्शन 18 ऑफ द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, what is the minimum period of practice as an advocate required to be considered eligible for appointment as a public prosecutor or additional public prosecutor? आता हे आपलं वाचून वाचून ऐकून ऐकून हे बऱ्यापैकी आपलं जे आहे तर ते पाठ झाल्यासारखं असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि मग त्या अनुषंगाने तुमची उत्तरं ही चॅट बॉक्समध्ये पटपट त्या ठिकाणी जी आहे ती पडताना बघायला मिळतात. म्हणजे किती प्रॅक्टिस किती आवश्यक आहे जी BNSSच्या सेक्शन 18 मध्ये प्रिस्क्राईब केली गेली आणि ज्या अगोदर CRPC जो होता तुमचा तर त्याच्यामध्ये सुद्धा ती त्या पद्धतीने सांगितली होती की एखाद्या व्यक्तीला सरकारी वकील किंवा ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या पदासाठी मिनिमम प्रॅक्टिस किती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही तुमच्या परीने उत्तर त्या ठिकाणी टाकताय आणि ते बरोबर असलं आपल्याला बघायला मिळतं. आता हा जो तिसरा प्रश्न आहे की या प्रश्नाला आपला जो आहे तो कस लागत असतो आणि हा कस लागत असताना अशा पद्धतीच्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला ती माहिती योग्य पद्धतीने असणं गरजेचं आहे. आता काल पण आपण चर्चा करत असताना त्या ठिकाणी म्हटलं की बाबा तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले असतात. त्या 2 स्टेटमेंट पैकी पहिलं जे स्टेटमेंट आहे ते ऍसर्शन असतं. ऍसर्शनला मराठीमध्ये आपण प्रतिपादन असं म्हणतो. प्रतिपादनचा अर्थ एखादी गोष्ट ठामपणे सांगणं किंवा ती गोष्ट सत्य आहे असं प्रतिपादन करणं अशा पद्धतीचा अर्थ त्याचा घेतला जातो. आणि दुसरं जे असतं स्टेटमेंट तर ते रिझन की पहिलं जे तुम्ही प्रतिपादन केलं तर त्याचं कारण काय हे आर मध्ये म्हणजे रिझन मध्ये सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता अशा पद्धतीचा एखादा प्रश्न जो आहे तर तो जे काही तुमचे कोर सब्जेक्ट आहेत आता आपण आतापर्यंत 5 कोर सब्जेक्ट विचारात घेतोय तर प्रत्येक कोर सब्जेक्ट वरती साधारणतः अशा स्वरूपाचा एखादा तरी प्रश्न हा असतोच. आणि मग आपण आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी ही एक आवश्यकता भासायला लागली की अशा पद्धतीचे असणारे जे प्रश्न आहेत मग जे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यावरती जर आधारलेले असतील कारण हा नवीन कायदा आहे आणि मग यावरती आधारलेले असतील तर आपण त्याची थोडीशी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे की जेणेकरून काही तरतुदींची पण आपल्याला तोंड ओळख होईल. त्यामध्ये दडलेलं जे काही प्रिन्सिपल आहे त्यामध्ये दडलेलं जे काही डॉक्ट्रिन आहे त्यामध्ये अपेक्षित असणारं स्टेटमेंट जे आहे तर याची सुद्धा उजळणी आपली त्याच्या माध्यमातून होणार आहे. आता जो 20व्या EIB मध्ये विचारलेला प्रश्न आहे तो प्रश्न आपण समजून घेऊया की गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट्स, one labeled as assertion A and the other labeled as reason R. तर अशा पद्धतीचं तुमचं जो काही प्रश्न असतो तो प्रश्न अशा पद्धतीने दिलेला असतो. 2 स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट असर्शन आणि दुसरं स्टेटमेंट आर फॉर रिझन म्हणजे प्रतिपादनाचं कारण हे रिझन मध्ये आपल्याला बघायला मिळतं. बघा आता असर्शन काय अंडर द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 इफ द प्रोक्लेम्ड पर्सन appears within the time specified in the proclamation, the court shall release the attached property. आता हे असर्शन हे प्रतिपादन आहे. मग भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या अंतर्गत जर एखादा व्यक्ती प्रोक्लेम केलाय म्हणजे एखादा तो ऍब्स्कॉन्ड झालाय तो पळून गेलाय आणि मग त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रोक्लेमेशन जाहीर प्रकटन जे आहे ते प्रदर्शित केलं गेलं
आणि ते प्रकटन प्रदर्शित केल्यापासून त्याला अपीअर होण्यासाठी जी काही मुदत दिलेली असेल तर त्या स्पेसिफाईड वेळेमध्ये जर तो त्या ठिकाणी प्रोक्लेमेशन जाहीर केल्यापासून जर हजर झाला तर त्यावेळेला कोर्ट काय करत असतं, त्याची अटॅच केली गेलेली जी प्रॉपर्टी आहे ती रिलीज करत असतं. म्हणजे एखादा व्यक्ती न्यायालयामध्ये जर हजर होत नसेल तर त्यासाठीचे जे काही मोड्स आहेत, त्याला समन्स वगैरे देणं, त्यानंतर वॉरंट वगैरे काढणं, त्यानंतर प्रोक्लेमेशन करणं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी जर समजा करूनही तो जर हजर होत नसेल तर त्याची जी काही मालमत्ता आहे ती अटॅच केली जात असते. आता बीएनएसएस मध्ये जी तरतूद आहे की त्या तरतुदीच्या अनुषंगाने या ठिकाणी म्हटलं गेलं की असं एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात जर प्रोक्लेमेशन केलं गेलं असेल आणि त्याला अपीअर होण्याच्या संदर्भात जर बोललं गेलं असेल, असा व्यक्ती जर त्या प्रोक्लेमेशन मध्ये स्पेसिफाय केलेल्या वेळेत जर हजर झाला तर त्याची अटॅच केलेली प्रॉपर्टी जी आहे कोर्ट रिलीज करू शकतं. हे झालं प्रतिपादन, हे झालं स्टेटमेंट, हे झालं ऍसर्शन. आता याचं स्पष्टीकरण देणारं कारण, रिझन, हे खाली आर म्हणून आपल्याला विचारात घ्यायचं आहे. द अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी अंडर द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 इज intended to compel the appearance of the proclaimed person before the court, not to permanently deprive him of his property. आता त्या ऍसर्शनला हे स्पष्टीकरण आर मध्ये दिलेलं जे आहे ते बघायला मिळतं. आणि मग एखाद्या व्यक्तीची प्रॉपर्टी जर अटॅच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या अंतर्गत जर करायची असेल तर ती कशासाठी करायची, त्या पाठीमागचं इंटेन्शन काय, त्या पाठीमागचा उद्देश काय, तर तो उद्देश रिझन मध्ये सांगताना म्हटलं टू कंपेल द अपीअरन्स ऑफ द प्रोक्लेम्ड पर्सन. त्या व्यक्तीला त्याची उपस्थिती जी आहे तर ती कंपल्सरी करणं हा उद्देश, म्हणजे प्रॉपर्टी अटॅच करण्यापाठीमागचा उद्देश त्या व्यक्तीला न्यायालयामध्ये हजर करणं हा असून त्याला त्याच्या प्रॉपर्टी पासून डिप्राईव्ह करणं, परमनंटली डिप्राईव्ह करणं हा या अटॅचमेंटचा उद्देश नाही. मग आता जे तुम्हाला ऍसर्शन दिलं होतं त्या ऍसर्शनचं जे काही रिझन या ठिकाणी दिलं गेलं तर बघ ऍसर्शन जे आहे ते खरं आहे का, आणि त्या ऍसर्शनचं स्पष्टीकरण रिझन जे आहे तर ते बरोबर आहे का, की ऍसर्शन खरं आणि दिलं गेलेलं रिझन खोटं, की ऍसर्शन पण बरोबर आणि रिझन पण बरोबर, की रिझन बरोबर आणि ऍसर्शन खोटं. आता तुम्हाला जे ऑप्शन दिले ते ऑप्शन बघा. इन द कंटेक्स्ट ऑफ द अबोव ऍसर्शन अँड रिझन विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. आता वरचा परिपेक्ष आपण जर लक्षात घेतला, म्हणजे प्रतिपादन आणि कारण जर लक्षात घेतलं तर खाली दिले गेलेले जे काही पर्याय आहेत त्या पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे. तर ऑप्शन ए जे आहे, बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. दिस इज द फर्स्ट ऑप्शन. देर आफ्टर त्यानंतर ऑप्शन बी जो आहे, बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ऑप्शन सी, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. त्यानंतर ऑप्शन डी, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. आता अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात आणि त्यातून तुम्हाला योग्य उत्तर जे आहे ते शोधायचं असतं. आता अशा पद्धतीचा प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये ही जी काही किचकट प्रक्रिया आहे त्याचा अनालिटिकल रिलेव्हन्स जोडण्याच्या अनुषंगाने ती सुरू होते आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही ही 4 पर्यायांपैकी एका कन्क्लुजन पर्यंत येतात. त्या कन्क्लुजन पर्यंत येत असताना तुम्हाला 4 पैकी 2 पर्याय तुमच्या हातामध्ये शिल्लक राहतात आणि मग त्या ठिकाणी तुम्ही गोंधळून जाता की यापैकी नेमका योग्य पर्याय कोणता आहे, खरा पर्याय कोणता आहे. हे तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचं असतं. आणि म्हणून हे पर्याय शोधण्यासाठी अगोदर तुम्हाला ती तरतूद किंवा ते प्रिन्सिपल किंवा त्याच अनुषंगाने एकूणच जी काही फिलॉसॉफी आहे त्या कायद्याची, त्या कायद्याच्या अंतर्गत असणाऱ्या तरतुदींची ही माहीत असणं गरजेचं आहे. किंवा त्यापैकी काही गोष्टी जरी तुम्हाला माहीत असतील तर त्याच्या आधारे एक लॉजिक लावून एका त्या ठराविक कन्क्लुजन पर्यंत तुम्ही जे आहे ते जाऊ शकता. आणि म्हणून या ठिकाणी प्रोक्लेमेशन का करायचं आणि प्रोक्लेमेशन केलं तर कायदा त्या ठिकाणी सांगतो त्या प्रोक्लेमेशन मध्ये स्पेसिफाईड केल्या गेलेल्या मुदतीच्या आत जर ती व्यक्ती त्या ठिकाणी हजर झाली तर त्यावेळेला त्याची प्रॉपर्टी जी त्या प्रोक्लेमेशनच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेली आहे तर ती रिलीज केली जाईल. म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस यावरती आधारलेलं तत्व, फेअरनेस यावरती आधारलेलं तत्व किंवा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी यावरती बेस केलेलं तत्व आपल्याला ते बघायला मिळतं.
आणि मग रिझन देताना या ठिकाणी जे म्हटलं की ही प्रॉपर्टी अटॅच का करायची, कारण त्या व्यक्तीचं अपिअरन्स कंपल्सरी करायचं आहे म्हणून त्याची प्रॉपर्टी अटॅच करणं गरजेचं आहे. ती प्रॉपर्टी अटॅच करण्यापाठीमागे त्या व्यक्तीला कायमस्वरूपी त्याच्या मालमत्तेपासून बेदखल करणं हा त्या ठिकाणी उद्देश नाहीये. आणि ही रियालिटी असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून उत्तर काय असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तो देण्याचा प्रयत्न केला. आता आपण करेक्ट आन्सर्स काय आहेत हे या ठिकाणी बघूया. आता त्याचं स्पष्टीकरण पण तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय मी. आता पहिला जो प्रश्न होता की त्या प्रश्नामध्ये प्ली बार्गेनिंगच्या अनुषंगाने म्हणजे चार्जशीट दाखल केल्यापासून जो अक्यूज व्यक्ती आहे तो किती दिवसामध्ये प्ली बार्गेनिंगचं ऍप्लिकेशन करू शकतो. तर त्या ठिकाणी ऑप्शन आपल्याला बी जे बघायला मिळतं आणि त्या बी मध्ये 30 दिवसाची मुदत जी आहे तर ती सांगितली. मग ही कुठे सांगितली तर BNSSचं सेक्शन 290 सबसेक्शन 1 यामध्ये ती तरतूद असलेली आपल्याला बघायला मिळते की चार्जशीट दाखल केल्यापासून 30 दिवसाच्या आत प्ली बार्गेनिंगच्या संदर्भामध्ये अक्यूज व्यक्तीला ऍप्लिकेशन करण्याचा अधिकार आहे. ओके. आता दुसरा जो प्रश्न होता त्या दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने जे ऑप्शन आपल्याला 4 देण्यात आले होते त्यापैकी योग्य जे उत्तर आहे तर ते सी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग त्या अनुषंगाने जे म्हटलं गेलं की एखाद्या व्यक्तीला सरकारी वकील म्हणून जर नियुक्त करायचं असेल किंवा ऍडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून जर नियुक्त करायचं असेल तर त्याची किती वर्षाची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. तर तुमचा जुना जो CRPC होता त्यामध्ये या संदर्भातल्या तरतुदी ज्या बघायला मिळतात तर त्यामध्ये जेवढी वर्षांची मर्यादा सांगितली होती किंवा जेवढ्या वर्षांची अट घातली होती तीच अट ही भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये सुद्धा असलेली आपल्याला बघायला मिळते. फक्त CRPC मध्ये असणारी तरतूद वेगळी आणि BNSS मध्ये असणारी तरतूद वेगळी असलेली तुम्हाला बघायला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी सरकारी वकील होण्यासाठी 7 वर्षाची प्रॅक्टिस ही गरजेची आहे. या संदर्भात BNSS मध्ये सेक्शन 18 मध्ये तरतूद असलेली तुम्हाला जी आहे ती बघायला मिळते. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन सी 7 इयर्स असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता तिसरा प्रश्न ज्याची आपण चर्चा केली की तुम्हाला असर्शन आणि रिझन हे त्या ठिकाणी दिलेलं असतं. मग एखादा प्रोक्लेम्ड ऑफेंडर जो आहे तर त्या संदर्भात असणारा हा प्रश्न आहे. मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी ए हे उत्तर चॅट बॉक्समध्ये टाकलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग ए ऑप्शन मध्ये जे म्हटलं गेलं होतं की बोथ ए अँड आर आर ट्रू म्हणजे असर्शन आणि रिझन दोन्ही सुद्धा काय आहेत बरोबर आहेत. आणि पुढे जे म्हटलं अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. म्हणून जो प्रश्न आपण या ठिकाणी बघितला तर त्याचं उत्तर हे तुम्हाला ए या अनुषंगाने विचारात घेता येतं कारण तेच योग्य उत्तर आहे. आता त्या पाठीमागचं स्पष्टीकरण काय तर ते स्पष्टीकरणासाठी तुम्हाला काही मुद्दे या ठिकाणी दिले मी. द अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी अंडर BNSS इज ए कोएर्सिव्ह मेकॅनिझम टू सेक्युअर द अपीअरन्स ऑफ द प्रोक्लेम्ड पर्सन. आता याला कोएर्सिव्ह मेकॅनिझम म्हटलं. का कोएर्सिव्ह मेकॅनिझम म्हटलं म्हणजे नाक दाबलं तर तोंड उघडतं असं आपण जे म्हणतो. कारण ज्या व्यक्तीला न्यायालयामध्ये हजर व्हावं या संदर्भात न्यायालयाने नोटीस पाठवली, समन्स पाठवलं, त्यानंतर वॉरंट पाठवलं तरी तो न्यायालयामध्ये हजर व्हायला तयार नाहीये. मग आता एवढं जर समजा त्याला पाचारण केलं किंवा त्याला पाय घाड्या टाकल्यात पण तो यायला तयार नाही मग शेवटी काय करावं लागेल मग शेवटी त्याची मालमत्ता जी आहे ती जप्त करावी लागेल. आणि बघ ही मालमत्ता जप्त करण्यापाठीमागचा उद्देश काय टू कंपेल हिज अपीअरन्स. त्याची उपस्थिती जी आहे तर ती कंपल्सरी करणं बंधनकारक करणं हा उद्देश त्या पाठीमागे असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच अनुषंगाने हे स्पष्टीकरण देत असताना पुढे आणखी दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये जे म्हटलं इफ द पर्सन अपिअर्स विदिन द प्रिस्क्राइब्ड टाइम. आता एवढं करून सुद्धा त्याला पाचारण करण्याच्या अनुषंगाने त्याची प्रॉपर्टी जी आहे ती जप्त केली आणि ती जप्त करत असताना सांगितलं की ह्या वेळेमध्ये त्याने हजर होणं अपेक्षित आहे. मग अशा वेळेला तो व्यक्ती जर समजा त्या दिल्या गेलेल्या प्रोक्लेमेशन मध्ये दिल्या गेलेल्या वेळेत जर न्यायालयामध्ये हजर झाला तर त्याची जप्त केलेली मालमत्ता द अटॅचमेंट लुजेस इट्स पर्पज अँड द कोर्ट मे रिलीज द प्रॉपर्टी. अटॅचमेंट करण्यापाठीमागचा उद्देश काय होता त्या व्यक्तीचं अपीअरन्स कंपल्सरी करणं. आता तो न्यायालयामध्ये हजर झाला मग जप्त करण्याचा उद्देशच त्या ठिकाणी संपुष्टात आला. मग प्रॉपर्टी जप्त करण्यापाठीमागे कुठलंही कारण त्या ठिकाणी राहत नाही आणि मग न्यायालय त्याची मालमत्ता जी आहे ती रिलीज करतं. Therefore, both sentences are true and the reason correctly explain the assertion. म्हणून दोन्ही जे काही सेंटेन्सेस आहे विधानं जे आहे तर ती बरोबर आहे आणि असर्शन जे होतं तर त्याचं योग्य स्पष्टीकरण हे आर मध्ये तुम्हाला जे आहे ते बघायला मिळतं.
तर या पद्धतीने तुम्ही अशा प्रश्नांना सामोरं जात असताना योग्य पद्धतीने लॉजिक लावणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपले सर्व लेक्चर वगैरे संपतील आणि शेवटचं लेक्चर असेल तर त्यावेळेला या संदर्भामध्ये काही ट्रिक्स किंवा काही टेक्निक कशा पद्धतीने यूज करता येऊ शकतात. पण ते ट्रिक्स आणि टेक्निक हे अभ्यासाशिवाय साध्य होत नाहीत. कारण ही काही जादूची कांडी नाहीये. त्यासाठी अभ्यासच गरजेचा आहे. हां. मग ह्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला या पद्धतीचे विचारलेले जे काही प्रश्न आहेत तर ते सहज कसे साध्य करता येतील तर त्या संदर्भात आपण शेवटी जी आहे ती चर्चा करूया. आता एक प्रॅक्टिस म्हणून BNSS जो आहे विषय यावरती काही प्रश्न नव्याने तयार करण्याचा प्रयत्न म्हणजे हे काही इतर ठिकाणी कुठे ऑनलाईन जे आहे ते मिळालेले नाहीत. मग ते तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे की जेणेकरून ती प्रॅक्टिस व्हावी. त्याच्या माध्यमातून तरतूद आपल्या नजरेखालून जावी, तिचं आकलन व्हावं, संकल्पना कळावी. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपण काही प्रश्नांची प्रॅक्टिस जी आहे ती घेण्याचा प्रयत्न करूया. आता पहिला प्रश्न बघा की ज्याच्यामध्ये प्रत्येक आता हे 20 एक प्रश्न मी काढण्याचा प्रयत्न केला. साधारणतः आपण 8-10 प्रश्नांची चर्चा करू आणि मग नंतर पुढे जाऊया. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 2 स्टेटमेंट बघायला मिळतील. पहिलं जे स्टेटमेंट असेल तर ए हे असर्शन असेल आणि दुसरं स्टेटमेंट आर हे रिझन असेल. आता पहिल्या प्रश्नामध्ये असर्शन बघा काय आहे. अंडर द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 ए पोलीस ऑफिसर मे अरेस्ट ए पर्सन विदाउट वॉरंट फॉर ए कॉग्निझेबल ऑफेन्स. आता हे असर्शन आहे. काय असर्शन आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्या अंतर्गत पोलीस ऑफिसर जो आहे तर एखाद्या व्यक्तीला त्याने जर समजा कॉग्निझेबल दखलपात्र गुन्हा केला असेल तर अशा व्यक्तीला विदाऊट वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार आहे. हे अशा पद्धतीचं प्रतिपादन आहे. आता रिझन काय दिलं की कॉग्निझेबल ऑफेन्सेस परमिट पोलीस ऑफिसर्स टू इन्व्हेस्टिगेट अँड अरेस्ट विदाऊट प्रायर परमिशन ऑफ द मॅजिस्ट्रेट. आता या ठिकाणी जे म्हटलं की कॉग्निझेबल जे ऑफेन्सेस आहेत म्हणजे दखलपात्र जे गुन्हे आहेत तर हे दखलपात्र गुन्हे या ठिकाणी पोलीस ऑफिसरला कोणता अधिकार बहाल करतात? टू इन्व्हेस्टिगेट अँड अरेस्ट, तपास करायचा आणि अटक करण्याचा अधिकार त्या ठिकाणी बहाल करतात विदाऊट प्रायर परमिशन ऑफ द मॅजिस्ट्रेट. न्यायाधीशाची पूर्व परवानगी न घेता इन्व्हेस्टिगेशन आणि अरेस्ट करण्याचा अधिकार हे कॉग्निझेबल ऑफेन्सेस हे पोलीस अधिकाऱ्याला अशा अधिकार देतात असं रिझन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग आता ह्या दोन्ही असर्शन आणि रिझन विचारात घेतल्यानंतर तुम्हाला ऑप्शन त्या ठिकाणी जे दिले गेलेत आणि ऑप्शनच्या खाली मी उत्तर सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आता ऑप्शन मध्ये बघा काय होतं. बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. अजय कुमारने त्या ठिकाणी ते उत्तर दिले. आता आपल्याला या ठिकाणी असर्शन खरं आहे का तर असर्शन खरं असल्याचं आपल्याला या ठिकाणी जे आहे ते बघायला मिळतं. कारण आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड सुद्धा अभ्यासला होता आणि मग त्या ठिकाणी कॉग्निझेबल ऑफेन्सेस मध्ये पोलिसांना विदाऊट वॉरंट आरोपीला अटक करण्याचा अधिकार आहे. सो असर्शन इज करेक्ट. आणि त्यानंतर रिझन जे विचारलं गेलं होतं की कॉग्निझेबल ऑफेन्सेस हे पोलीस अधिकाऱ्यांना अरेस्ट आणि इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार बहाल करतात. त्यासाठी मॅजिस्ट्रेटची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही. जर तो ऑफेन्स नन कॉग्निझेबल असेल त्यासाठी मॅजिस्ट्रेटची परवानगी आवश्यक असते. पण कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर व्यक्तीला अरेस्ट करणं आणि इन्व्हेस्टिगेशन करणं यासाठी पोलिसांना मॅजिस्ट्रेटची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही. मग हे जे काही 4 ऑप्शन दिले गेले त्यापैकी करेक्ट ऑप्शन हे ए असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे ए आणि आर बोथ ए अँड आर आर ट्रू. असर्शन आणि रिझन दोन्ही सुद्धा सत्य आहेत आणि रिझन हे असर्शनचं योग्य स्पष्टीकरण आहे. हे उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आता आपल्याला या ठिकाणी कुठली तरतूद स्पष्ट पद्धतीने जी आहे ती बघायला मिळालेली नाही. पण अंडरलाईंग फिलॉसॉफी जी आहे तर ती अंडरलाईंग फिलॉसॉफीच्या माध्यमातून या असर्शन आणि रिझनचा तुम्ही एकमेकाशी जो एक संबंध हा लॉजिकली जो आहे तो जोडू शकता आणि उत्तरापर्यंत योग्य पद्धतीने जाऊ शकता. हे या ठिकाणी जे आहे ते नीट समजून घ्यायचं आहे. मग आता बाकीचे 3 ऑप्शन तुमचे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी जे आहे ते गळून पडतात. त्यावरती सुद्धा तुम्ही फोकस केला पाहिजे. दुसरा प्रश्न बघूया. आता प्रत्येक प्रश्नाच्या खाली उत्तर दिल्यानंतर स्पष्टीकरण सुद्धा एका वाक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आता दुसरा प्रश्न, त्यामधलं जे असर्शन आहे ते बघा. अंडर BNSS एव्हरी अरेस्टेड पर्सन मस्ट बी इन्फॉर्म्ड. काय म्हटलंय? एव्हरी अरेस्टेड पर्सन मस्ट बी इन्फॉर्म ऑफ द ग्राउंड्स ऑफ अरेस्ट. प्रत्येक अटक केलेल्या व्यक्तीला अटक का केली याची कारणं दिली पाहिजेत. ओके, आता त्याचं रिझन काय सांगितलं गेलं? कम्युनिकेशन ऑफ ग्राउंड्स ऑफ अरेस्ट इज पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड अंडर आर्टिकल 22 सब क्लॉज 1. आता अशा पद्धतीने तुम्हाला असर्शन दिलं आणि रिझन दिलं. मग BNSSच्या अंतर्गत प्रत्येक अटक केलेल्या व्यक्तीला त्याला अटक का केली त्याची कारणं जी आहेत ती दिली गेली पाहिजे, ती इन्फॉर्म केली पाहिजे. आता हे असं का करायचं? त्याचं कारण रिझन मध्ये जे सांगितलं गेलं, कारण कम्युनिकेशन ऑफ ग्राउंड्स ऑफ अरेस्ट इज पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्युशनल सेफगार्ड अंडर आर्टिकल 22 सब क्लॉज 1. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 22 सब क्लॉज 1 मध्ये अशा पद्धतीचे सेफगार्ड, कारण आर्टिकल 22 जे आहे तर ते मूलभूत अधिकारामध्ये येतं आणि म्हणून प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिट्ररी अरेस्ट या संदर्भामध्ये जे काही सेफगार्ड्स नागरिकांना किंवा पर्सनला प्रोव्हाइड केले गेलेत, तर त्या अनुषंगाने आर्टिकल 22 सब क्लॉज 1 मध्ये हे ग्राउंड्स कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला ऑप्शन दिलेत, बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ऑप्शन बी, बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ऑप्शन सी, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. ऑप्शन डी, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. अँड युअर आन्सर इज ऑप्शन ए. कारण ॲसर्शन जे आहे तर ते सुद्धा खरं आहे आणि त्याला दिलं गेलेलं रिझन जे आहे तर ते सुद्धा खरं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच ॲसर्शनचं योग्य स्पष्टीकरण काय आहे तर ते आर असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर याच्या माध्यमातून लॉजिकली किंवा जी तुमची संकल्पना क्लिअर असेल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जे आहे ते जाता येतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, की ज्याच्यामध्ये असर्शन अंडर BNSS नो पोलीस ऑफिसर शाल डिटेन अन अरेस्टेड पर्सन फॉर मोर दॅन 24 hours विदाऊट मॅजिस्ट्रेट्स ऑथरायझेशन. आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कानावरून गेलेल्या आहेत, या तुम्हाला बऱ्यापैकी ज्ञात आहेत. त्या अनुषंगाने म्हणजे या प्रश्नांना मध्ये विचारले गेलेले असर्शन आणि रिझन नेमकं खरं की खोटं हे तुम्हाला ते वाचल्यानंतरच लगेच कळतं. मग हे आपल्याला बघायला मिळतं भारतीय राज्यघटनेच्याही अनुषंगाने. आर्टिकल 22चा जो संदर्भ येतो आणि क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सुद्धा त्या संदर्भात तरतूद असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. मग ज्या व्यक्तीला अटक केलेली असेल तर अशा व्यक्तीला 24 तासापेक्षा जास्त जर डांबून ठेवायचं असेल तर त्यासाठी मॅजिस्ट्रेटची पूर्वपरवानगी लागते. हे अशा पद्धतीचं ॲसर्शन आहे. आता रिझन काय दिलं? द लॉ सीक टू प्रिव्हेंट इलिगल डिटेन्शन अँड प्रोटेक्ट पर्सनल लिबर्टी. या पाठीमागचा उद्देश काय, कायद्याचा उद्देश काय, की असं का करायचंय की इलिगल डिटेन्शन जे होतं की पोलिसांकडून कदाचित व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं हनन होऊ शकतं आणि म्हणून ते होऊ न देणं, म्हणून कोणत्याही व्यक्तीला 24 तासापेक्षा जास्त जर तुरुंगामध्ये डांबायचं असेल तर त्यासाठी मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागते. आता पहिलं ॲसर्शन आपण बघितलं आणि त्यानंतर त्याचं रिझन बघितलं आणि ऑप्शन तुम्हाला जे दिले गेले, बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. त्यानंतर ऑप्शन बी, बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ऑप्शन सी, ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. ऑप्शन डी, ए इज फॉल्स बट आर इज ट्रू. आणि तुमचं उत्तर जे आहे ते ऑप्शन ए असलेलं आपल्याला बघायला मिळतं. कारण ॲसर्शन सुद्धा खरं आहे आणि रिझन सुद्धा खरं आहे आणि रिझन हे ॲसर्शनचं योग्य स्पष्टीकरण असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता पुढे जाऊया. चौथा प्रश्न स्किप करून आपण पुढच्या प्रश्नावर जाऊया. पाचवा प्रश्न जो आहे तर तो बघा. त्यामध्ये असर्शन जे आहे, अंडर BNSS ए कन्फेशन मेड टू ए पोलीस ऑफिसर इज जनरली इनॲडमिसिबल इन एव्हिडन्स. काय म्हणतंय असर्शन? अंडर BNSS. आता BNSS त्यानंतर तुमचा भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तिन्ही कायदे 2023 ला बनले आणि 2024 ला जे आहे ते लागू झाले. म्हणजे हे एकाच काळात तयार झालेले, एकाच वर्षामध्ये बनलेले
आणि मग या कायद्यामध्ये एक सुसंवाद असलेला तिन्हीमध्ये आपल्याला जो आहे तो बघायला मिळतो. म्हणजे ज्या प्रश्नाची आपण या ठिकाणी चर्चा करतोय तर त्या प्रश्नाचा संदर्भ तुम्हाला भारतीय साक्ष अधिनियम किंवा जो पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट जो आहे तर त्याच्याशी मिळता जुळता असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि मग जे साक्षी पुरावा कायद्यामध्ये तरतूद आहे तर त्या तरतुदीचं रेकग्निशन, त्या तरतुदीचं मानांकन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये सुद्धा असलेलं आपल्याला विचारात घेता येतं. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं जे असर्शन जे म्हटलं गेलं की अंडर BNSS ए कन्फेशन मेड टू ए पोलीस ऑफिसर इज जनरली इनएडमिसिबल इन एव्हिडन्स. साक्षी पुरावा कायदा असं म्हणतो की पोलीस अधिकाऱ्याला दिली गेलेली गुन्ह्याची कबुली ही साक्षी पुराव्या कायद्यामध्ये किंवा भारतीय साक्ष अधिनियम यामध्ये ती ग्राह्य धरली जात नाही किंवा ती ऍडमिट केली जात नाही. म्हणजे मग गुन्ह्याची कबुली कोणाला दिली पाहिजे तर ती मॅजिस्ट्रेटला दिली पाहिजे. आणि आपण एक प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी बघितला होता की कन्फेशन इन पोलीस कस्टडी गिवन टू द मॅजिस्ट्रेट वेदर इट इज ऍडमिसिबल ऑर नॉट. म्हणजे ती पोलीस कस्टडी जरी असली पण त्या पोलीस कस्टडीमध्ये जर त्या ठिकाणी मॅजिस्ट्रेट असेल तर त्यावेळेला पोलीस कस्टडीमध्ये दिले गेलेलं कन्फेशन इट इज ऍडमिसिबल. हे आपण त्या ठिकाणी जे आहे ते विचारात घेतलं होतं. तर त्याच अनुषंगाने ह्या बाबी आपल्याला ज्या आहे तर योग्य पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. ते असर्शन बघितल्यानंतर रिझन बघा. द लॉ प्रिझ्युम्स पॉसिबिलिटी ऑफ कोएर्शन ऑर इंड्युसमेंट इन पोलीस कन्फेशन. मग आता कायद्याचं प्रिझुम्पशन असं आहे का की पोलिसांना जे काही कन्फेशन दिलं जातं तर त्या ठिकाणी पोलीस त्या वर्दीचा, त्या अधिकाराचा, पदाचा गैरवापर करतील, दबाव टाकतील, इंड्युसमेंट करतील ते कन्फेशन मिळवण्यासाठी, आणि म्हणून पोलिसांना दिलेलं कन्फेशन हे या ठिकाणी ऍडमिसिबल नसतं. तर अशा पद्धतीचं रिझन या असर्शनला दिलं. आणि मग तुम्हाला जे ऑप्शन विचारलेत ते पूर्वीसारखेच ऑप्शन असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि या ठिकाणी याचं उत्तर जे आहे तर ते ऑप्शन ए हेच असलेलं आपल्याला बघायला मिळतं. काय कारण? तर एक्सप्लेनेशन मध्ये बघा. द रूल सेफगार्ड्स व्हॉलेंटरीनेस अँड रिलायबिलिटी ऑफ कन्फेशन. आता या पाठीमागे ते एका लाईन मध्ये जे स्पष्टीकरण दिलं गेलं तर ह्या नियमाच्या पाठीमागे काय कारण कारणीभूत आहे? व्हॉलेंटरीनेस म्हणजे स्वइच्छेने ते देणं गरजेचं आहे. आणि रिलायबिलिटी ऑफ कन्फेशन म्हणजे पोलिसांना दिलेलं कन्फेशन हे खरं असेलच असं नाही. कारण पोलिसांकडून त्या ठिकाणी जो काही थर्ड डिग्रीच्या माध्यमातून आरोपींचा आदर सत्कार केला जातो तर त्या आदर सत्काराचा परिणाम म्हणून कधी कधी त्या आरोपींनी गुन्हा केलेला नसतो पण तो आदर सत्कारच एवढा प्रिय असतो की न केलेला गुन्हा सुद्धा अक्यूज व्यक्ती तुमचा कबूल करताना बघायला मिळतो. आणि म्हणून त्यामध्ये ती स्वइच्छा आहे का आणि रिलायबिलिटी ज्याला विश्वसनीयता आपण असं म्हणतो ती विश्वसनीयता त्या ठिकाणी आहे का तर ही जपण्याच्या अनुषंगाने अशा पद्धतीचा सेफगार्ड या नियमाच्या माध्यमातून दिला की कन्फेशन मेड टू द मॅजिस्ट्रेट इज ऍडमिसिबल बट कन्फेशन मेड टू द पोलीस ऑफिसर इज नॉट ऍडमिसिबल. हे तत्व आपल्याला या ठिकाणी जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न जो आहे तो 7वा प्रश्न घेऊया. त्यामध्ये असर्शन बघा. अंडर BNSS इन्व्हेस्टिगेशन इनटू नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस जनरली रिक्वायर्स मॅजिस्ट्रेट्स ऑर्डर. प्रश्न नीट ऐकण्याचा प्रयत्न करा. जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय वाचण्याचाही प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. असर्शन जे आहे 7व्या प्रश्नातलं असर्शन जे आहे अंडर BNSS इन्व्हेस्टिगेशन इनटू नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस जनरली रिक्वायर्स मॅजिस्ट्रेट्स ऑर्डर. मग आता हे विधान जे आहे तर हे सत्य आहे का तर नक्कीच सत्य आहे. आपण आता या अगोदर चर्चा करत असताना जे बघितलं की कॉग्निझेबल ऑफेन्सेस मध्ये एखाद्या व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला मॅजिस्ट्रेटच्या पूर्व परवानगीची गरज नसते. कोणत्या गुन्ह्यामध्ये? कॉग्निझेबल दखलपात्र गुन्ह्यांमध्ये. मग दखलपात्र गुन्ह्यांमध्ये मॅजिस्ट्रेटची पूर्व परवानगी घेण्याची गरज नाही म्हणजे याचा अर्थ काय? अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये मॅजिस्ट्रेटची पूर्व परवानगी एखाद्या व्यक्तीला अटक करण्यासाठी घेणं गरजेचं आहे. आणि मग हा रूल आपल्याला या ठिकाणी त्याच पद्धतीने बघायला मिळतो की अंडर BNSS इन्व्हेस्टिगेशन इनटू नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये जनरली रिक्वायर्स मॅजिस्ट्रेट्स ऑर्डर. म्हणजे सर्वसाधारणपणे अदखलपात्र गुन्ह्यामध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस मध्ये मॅजिस्ट्रेटची पूर्व परवानगी एखाद्या व्यक्तीला आरोपीला अटक करण्यासाठी ज्या ती घ्यावी लागते. हा नियम आहे. आता याचं रिझन काय दिलं? याचं स्पष्टीकरण काय दिलं? पोलीस possesses
अनरिस्ट्रिक्टेड अथॉरिटी टू इन्व्हेस्टिगेट ऑल ऑफेन्सेस विदाऊट ज्युडिशियल ओव्हरसाईट. आता रिझन काय दिलं ती नीट समजून घ्या, ती नीट वाचण्याचा प्रयत्न करा. की आपण हा प्रश्न मी जो चूज केलाय तर तो या कारणासाठी चूज केलाय की अगोदरची सगळी उत्तरं ही समान पद्धतीची आणि एककल्ली असलेली बघायला मिळत होती. आता हे रिझन जे आहे म्हणजे असर्शन आणि रिझन यांच्यामध्ये एक सुसंवाद आहे का, ताळमेळ आहे का, की विसंगती बघायला मिळते, हे नीट लक्षात घ्या. आता रिझन काय म्हणतंय, पोलीस पजेसेस अनरिस्ट्रिक्टेड अथॉरिटी टू इन्व्हेस्टिगेट ऑल ऑफेन्सेस विदाऊट ज्युडिशियल ओव्हरसाईट. म्हणजे न्यायालयाचा वचक नसताना किंवा न्यायालयाच्या वचकाशिवाय, न्यायालयाच्या नियंत्रणाशिवाय पोलीस अधिकाऱ्यांना अनियंत्रित स्वरूपाचा तपासाचा अधिकार आहे, असं हे रिझन या ठिकाणी सांगताना बघायला मिळतं. मग पोलिसांना न्यायालयीन सुपरविजन शिवाय, न्यायालयाच्या नियंत्रणाशिवाय अमर्याद स्वरूपाचा तपास करण्याचा अधिकार आहे का, हे आपल्या बुद्धीला पटतं का? अशा पद्धतीची तरतूद आपण आतापर्यंतच्या वेगवेगळ्या कायद्यामध्ये वाचली का? हे थोडंसं एक आपण प्रश्न हा जो स्वतःलाच विचारला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून उत्तर शोधलं पाहिजे. मग आता ह्या एक असर्शन आणि रिझन याची सांगड घातल्यानंतर जे काही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तर ते ऑप्शन विचारात घेऊया. ऑप्शन ए, बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ऑप्शन बी, both A and R are true, but R is not the correct explanation of A. Option C, A is true, but R is false. Option D, A is false, but R is true. आता या ठिकाणी उत्तर पण तुम्हाला त्या ठिकाणी दिलं की करेक्ट उत्तर जे आहे ते ऑप्शन सी आहे. मग करेक्ट ऑप्शन सी काय सांगतं की ए इज ट्रू, म्हणजे असर्शन जे आहे ते खरं आहे आणि रिझन जे आहे तर ते रिझन दिलं गेलं तर ते चुकीचं आहे, ते खोटं आहे. आता एक्सप्लेनेशन विचारात घ्या या अनुषंगाने की बाबा हे सी उत्तर का बरोबर आहे. तर त्या अनुषंगाने स्पष्टीकरण देताना जे म्हटलं, इन्व्हेस्टिगेशन ऑफ नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस ऑर्डिनरीली रिक्वायर्स मॅजिस्ट्रेट्स परमिशन. मग पहिलं तुम्हाला असर्शन मध्ये म्हटलं होतं की अंडर बीएनएसएस इन्व्हेस्टिगेशन इनटू नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस जनरली रिक्वायर्स मॅजिस्ट्रेट्स ऑर्डर. अदखल पात्र गुन्ह्यामध्ये तपास करण्यासाठी मॅजिस्ट्रेटची ऑर्डर आवश्यक असते. हा नियम आहे. आता रिझन काय दिलं, पोलीस पजेसेस अनरिस्ट्रिक्टेड अथॉरिटी टू इन्व्हेस्टिगेट ऑल ऑफेन्सेस विदाऊट ज्युडिशियल ओव्हरसाईट. सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये तपास करण्याचा पोलीस अधिकाऱ्यांना अमर्याद अधिकार आहे, विदाऊट ज्युडिशियल ओव्हरसाईट, न्यायालयाच्या नियंत्रणाशिवाय. असं या ठिकाणी जे ते म्हटलं गेलं. म्हणून हे रिझन आपल्या बुद्धीला ते पटत नाही आणि किंवा कायद्यामध्ये सगळ्याच गुन्ह्यांमध्ये पोलिसांना अमर्याद स्वरूपाचा तपास करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला नाही. हे आपण नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून असर्शन खरं आहे पण रिझन खोटं आहे, म्हणून ऑप्शन सी हे त्याचं उत्तर असलेलं आपल्याला विचारात घ्यावं लागतं. आता हे आपण काही प्रश्न या ठिकाणी जे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणखी एक प्रश्न घेऊया आणि मग पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया की काय आपल्याला चर्चा करायची आहे या विषयाच्या अंतर्गत. तर यामध्ये तुम्हाला बहुतांश उत्तरं हे येच असलेली बघायला मिळतात. आणखी एक 17 नंबरचा प्रश्न जो आहे तो घेऊया आणि मग नंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आता 17 नंबरच्या प्रश्नामध्ये असर्शन ए बघा की अंडर बीएनएसएस ए वॉरंट ऑफ अरेस्ट ऑर्डिनरीली रिमेन इन फोर्स अंटिल एक्झिक्युटेड ऑर कॅन्सल्ड. आता काय म्हटलं गेलं या असर्शन मध्ये की भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या अंतर्गत हे वॉरंट ऑफ अरेस्ट, अटक करण्याचं जे काही वॉरंट आहे तर हे ऑर्डिनरी रिमेन्स इन फोर्स अंटिल एक्झिक्युटेड ऑर कॅन्सल. तर अशा पद्धतीचं वॉरंट हे तोपर्यंत अस्तित्वात असतं जोपर्यंत ते रद्दबातल होत नाही किंवा जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. अशा पद्धतीचं तत्व हे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. अरेस्ट करण्याचं जे काही वॉरंट आहे, आता वॉरंट जर काढलं तर ते वॉरंट अस्तित्वात कुठपर्यंत राहील तर ते दोन परिस्थितीत अस्तित्वात राहील. त्या दोन परिस्थिती पूर्ण होईपर्यंत ते अस्तित्वात राहील. एक, जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत ते अस्तित्वात राहील किंवा जोपर्यंत ते रद्द होत नाही तोपर्यंत ते अस्तित्वात राहील. हा सर्वसाधारण नियम आहे, ते असर्शन आहे. आता रिझन काय दिलं बघा, वॉरंट ऑटोमॅटिकली लॅप्स आफ्टर 30 days फ्रॉम इश्युअन्स. रिझन काय दिलं,
की वॉरंट कोणत्याही स्वरूपाचा असो ते वॉरंट 30 दिवस झाल्यानंतर ऑटोमॅटिक संपुष्टामध्ये येतं, अशा पद्धतीचं रिझन त्या ठिकाणी जे आहे तिथे दिलं. आता हे दिले गेलेलं रिझन योग्य आहे का, हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. कारण कायद्यामध्ये त्या संदर्भामध्ये तरतूद आहे आणि त्या अनुषंगाने हे जे आहे तर आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. आता जे काही उत्तर तुमच्याकडून येत आहे तर ते ऑप्शन सी मध्ये असलेलं बघायला मिळतं आणि ते उत्तर खरं आहे. मग या ठिकाणी ऑप्शन ए जो आहे तर तो लागू होत नाही, कारण ज्याच्यामध्ये तुमचं असर्शन आणि रिझन दोन्ही सुद्धा खरे आहेत आणि रिझन हे असर्शनचं योग्य एक्सप्लेनेशन आहे असं ऑप्शन ए म्हणतो, पण ते ऑप्शन या ठिकाणी चुकीचं ठरतंय. ऑप्शन बी बोथ ए अँड आर आर ट्रू बट आर इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ऑप्शन बी सुद्धा या ठिकाणी जो आहे तर तो अयोग्य ठरतोय आणि ऑप्शन सी जो म्हटला गेला की ए इज ट्रू बट आर इज फॉल्स, तर ह्या 17 नंबरच्या प्रश्नामध्ये असर्शन जे आहे तर ते खरं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. कारण वॉरंट ऑफ अरेस्ट जे आहे तर ते अस्तित्वात कुठपर्यंत असतं, जोपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत किंवा जोपर्यंत ते सस्पेंड केलं जात नाही तोपर्यंत, तर हे असर्शन खरं आहे. आणि मग आता रिझन जे दिलं गेलं होतं की वॉरंट ऑटोमॅटिकली लॅप्सेस आफ्टर 30 डेज फ्रॉम द इशन्स, म्हणजे वॉरंट इश्यू केल्यापासून 30 दिवसानंतर ते ऑटोमॅटिक संपुष्टात येतं. हे जे काही रिझन दिलं गेलं होतं तर ते चुकीचं आहे. वॉरंट जे आहे तर ते संपुष्टात केवळ 2च कारणामुळे येऊ शकतं, एक तर अंमलबजावणी केल्यामुळे किंवा कॅन्सल केल्यामुळे. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस अशा पद्धतीचा काळ लुटून गेल्यामुळे ते संपुष्टात येत नाही. आणि म्हणून ऑप्शन सी की ज्याच्यामध्ये ए जे आहे ते खरं आहे आणि आर जे आहे ते खोटं आहे, म्हणून ऑप्शन सी हे करेक्ट उत्तर या ठिकाणी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून ते एक्सप्लेनेशन मध्ये म्हटलं वॉरंट्स डू नॉट ऑटोमॅटिकली एक्सपायर्स आफ्टर 30 डेज अनलेस कॅन्सल्ड ऑर एक्झिक्युटेड. हा, म्हणजे वॉरंट हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे अशा पद्धतीने संपुष्टात ऑटोमॅटिकली जे आहे ते येत नसतं. वेळेच्या इनफ्लक्स ऑफ टाइम ज्याला म्हणतो आपण, तर त्या वेळेच्या अनुषंगाने ते संपुष्टात येत नसतं. ते संपुष्टात येण्यासाठी एक तर रद्द झालं पाहिजे किंवा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तर असे एक सर्वसाधारणपणे 20 प्रश्न या संदर्भात जे आहेत ते काढलेले आहेत, जे तुम्हाला पीडीएफ मध्ये दिले गेलेत. ते तुम्ही वाचावेत, त्यांचा सराव करावा आणि त्या संदर्भात आणखी काही प्रश्न तुम्हालाही तयार करता आले तर ते तुम्ही केले पाहिजेत. आता या विषयाच्या संदर्भात चर्चा करत असताना या आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीने हे जे काही तुमचे कोर सब्जेक्ट आहे तर त्यांची फीचर्स, ऑब्जेक्ट, नेचर, त्यानंतर त्यांची अनुक्रमणिका ही या ठिकाणी वाचण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करत होतो. तर तसं BNSS जो आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, याला थोडक्यामध्ये काही प्रमाणामध्ये ज्या तिथे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. त्याचे फीचर्स काय आहेत ते पुन्हा वारंवार बाकीच्या विषयांसारखंच तिकडे वेळ न दबडता थोडक्यामध्ये नेचर समजून घेऊया. आणि मग या BNSS मध्ये CRP पासून BNSS कडे जात असताना त्याच्यामध्ये महत्वपूर्ण काय बदल झालेत, ते इम्प्रूव्हाइड व्हर्जन काय आहे, ते काही मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. बाकी इंडेक्स वगैरे जे आहे ते तुम्हाला प्रयत्न केला किंवा तुमच्याकडे ज्या ज्या काही PDF बेरॅक उपलब्ध आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ही अवेलेबल असलेली आपल्याला बघायला मिळतं. आता थोडक्यात नेचर समजून घेऊया आणि पुढे जाऊया. तर तुमचं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ज्याच्यामध्ये आपल्याला हा 2 भागामध्ये विभागलेला बघायला मिळतो. जसं CRPCच्या संदर्भात आपण चर्चा केली होती की CRPC सुद्धा पार्ट 1 मध्ये आपल्याला सेक्शन्स बघायला मिळाले आणि पार्ट बी मध्ये शेड्यूल्स बघायला मिळाले. तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्यामध्ये एकूण 531 सेक्शन असलेले जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात. काल आपण CRPC विचारात घेतला होता आणि मग त्या CRPC मध्ये 484 सेक्शन्स एकूण या आहेत याची आपण चर्चा केली होती. आणि ते 484 सेक्शन 37 चॅप्टर मध्ये, CRPC मध्ये 484 सेक्शन्स आणि 37 चॅप्टर्स आपल्याला बघायला मिळाले होते. आता BNSS जो नव्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आला तर त्याच्यामध्ये एकूण 531 सेक्शन्स आहेत आणि 531 सेक्शन 39 चॅप्टर मध्ये वेगवेगळ्या हेड खाली हे डिवाइड केलेले आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या ज्या काही तरतुदी आहेत BNSS मधल्या, ह्या प्रामुख्याने कोणत्या गोष्टींवरती भर देतात, तर त्यामध्ये अरेस्ट असेल, इन्व्हेस्टिगेशन असेल, एन्क्वायरी असेल, ट्रायल, बेल, अपील, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन,
एक्झिक्युशन ऑफ सेंटेन्सेस किंवा तुमचा आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, त्यानंतर बाकीच्या आणखी ज्या काही संकल्पना काय स्ट्रेंथन केल्या गेल्या त्यांची चर्चा आपण पुढे बघूया. पण एकूण हे जे तुमचे असणारे 531 सेक्शन्स या 39 भागामध्ये विभागलेले ह्या वेगवेगळ्या हेड खाली आपल्याला बघायला मिळतात. आणि मग दुसरा जो भाग आहे तो शेड्यूलचा आहे. त्यामध्ये 2 शेड्यूल तुम्हाला बघायला मिळतात. पहिलं शेड्यूल की ज्याच्यामध्ये ऑफेन्सेसचे कॅटेगरायझेशन हे बघायला मिळतं की जे तुमच्या सीआरपीसी सारखंच असलेलं आणि त्या संदर्भातल्या प्रोसिजरल आस्पेक्ट्स त्या शेड्यूल नंबर 1 मध्ये कव्हर केल्या. आणि शेड्यूल नंबर 2 जो आहे तर त्या शेड्यूल नंबर 2 मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे फॉर्म्स त्यांचे नमुने त्या ठिकाणी देण्यात आले. आता सीआरपीसी मध्ये सुद्धा दुसरं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूल मध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मच्या संदर्भात नमुने बघायला मिळत होते. पण त्या फॉर्मची त्या ठिकाणी जी संख्या होती ती 56 होती आणि आता बीएनएसएस मध्ये त्या फॉर्मची असणारी संख्या ही 58 असलेली आपल्याला बघायला मिळते. तर नेचर समजून घेत असताना बीएनएसएस मध्ये 531 सेक्शन्स 39 वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये विभागलेले आपल्याला विचारात घ्यावे लागतात. आता त्या पाठीमागचा उद्देश काय, त्याची हिस्ट्री काय, या बाबींकडे आपण न जाता आता एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूया की बीएनएसएस मध्ये हे जे काही इम्पॉर्टंट चेंजेस काय केले गेलेत, कोणत्या बाबींवरती फोकस केला, या मुद्द्यांची चर्चा आपण आता या ठिकाणी जी आहे ती करूया. तर जो काही महत्वपूर्ण बदल केलेला आपल्याला जो बघायला मिळतो तर त्याच्यामध्ये की इन्क्रीज इन द यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल मोड्स इन क्रिमिनल प्रोसिजर हा एक महत्वपूर्ण बदल या ठिकाणी बीएनएसएस मध्ये केलेला तुम्हाला बघायला मिळतोय. काय बदल केला तर जे काही तुमचं इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल रेकॉर्ड जे आहे तर जी क्रिमिनल प्रोसिजर आहे तर त्या क्रिमिनल प्रोसिजरमध्ये या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डचा वापर हा वाढवला जो तुमच्या सीआरपीसी मध्ये नव्हता. मग हे आपण कशाच्या आधारे म्हणू शकतो, त्या संदर्भात आपल्याला काही पुरावा किंवा काही तरतुदी बघायला मिळतात का? तर नक्कीच हा तुमचा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड हा क्रिमिनल प्रोसिजरमध्ये जो आपल्याला बघायला मिळतो तर सेक्शन 2 हा डेफिनेशन क्लॉज आहे आणि त्या सेक्शन 2 मध्ये इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा डिजिटल प्रोसेस या संदर्भामध्ये आपल्याला तरतूद बघायला मिळते. आणि त्यानंतर सेक्शन 173 असेल, त्यानंतर 530 असेल, तर त्यामध्ये हे जे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रोसिजर जे आहेत याचा एक बेस जो आहे तो बघायला मिळतो. या बीएनएसएसच्या माध्यमातून ही क्रिमिनल प्रोसिजर जी आहे तर ती मॉडर्नाइज केलेली आपल्याला दिसून येते की ज्याच्या माध्यमातून EFIR की जो क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये FIR जो आहे तर तो इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा नव्हता, तर तो फिजिकल स्वरूपाचा असलेला बघायला मिळत होता. पण आता तुमच्या बीएनएसएस मध्ये EFIR याची तरतूद असलेली बघायला मिळते. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक समन्स हे बीएनएसएसच्या माध्यमातून दिलं जातंय. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती विटनेसेस किंवा इतर ज्या प्रक्रिया आहेत त्या पार पाडल्या जातात. म्हणजे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट्स अँड ट्रायल्स हे सुद्धा या ठिकाणी विचारात घेतलं जातं. म्हणजे हे प्रावधान तुम्हाला या ठिकाणी जे तर प्रोव्हाइड केलं गेलं या पाठीमागचा उद्देश टू रिड्यूस द डिले अँड इन्क्रीज ट्रान्सपरन्सी ॲज वेल ॲज टू मेक जस्टिस मोर ॲक्सेसिबल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचा बदल हा तुमच्या बीएनएसएस मध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून त्याला एक प्रमुख बदल म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. त्यानंतर दुसरा आणखी एक जो बदल या बीएनएसएस मध्ये झालेला आपल्याला जो बघायला मिळतो की ज्याच्या माध्यमातून 0 FIR ची संकल्पना ही बळकट केलेली आपल्याला बघायला मिळते. मग 0 FIR म्हणजे नेमकी काय संकल्पना आहे तर FIR आपण म्हणतो की एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याची प्रथम खबर ही पोलीस स्टेशनला देणं, त्याला आपण FIR असं म्हणतो की प्रथम माहिती अहवाल. FIR म्हणजे प्रथम माहिती अहवाल की गुन्ह्याची खबर ही न्यायालयाला जी आहे ती दिली जाते. पण आता समजा गुन्हा एखाद्या पोलीस स्टेशनच्या म्हणजे ती व्यक्ती त्या ठिकाणी राहत असेल आणि त्या ठिकाणी तो गुन्हा ज्या ठिकाणी तिचं वास्तव्य आहे किंवा ज्या ठिकाणी ती काम करते त्या ठिकाणी तो गुन्हा घडलेला नसेल किंवा तो गुन्हा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी घडलेला असेल
म्हणजे आता तुम्ही हे बऱ्यापैकी चित्रपटांच्या माध्यमातून बघितलेलं असेल किंवा ऐकलेलं असेल की पोलीस या अगोदर एक गुन्ह्यांचा कॉग्निझन्स घ्यायला टाळाटाळ करायचे की त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला ते असं रिझन द्यायचे की हा गुन्हा आमच्या स्थळ सीमेमध्ये घडलेला नाही, त्यामुळे आम्ही FIR नोंदवून घेऊ शकत नाही. हा, कारण ही समस्या बऱ्याच व्हिक्टिमला ज्या आहेत FIR पोलीस स्टेशनला दर्ज करत असताना त्या समस्येला सामोरं जावं लागायचं. मग आता झिरो FIR ची संकल्पना अगोदर CRPC मध्ये सुद्धा होती, पण तिला बळकटी या BNSS ने दिली. सेक्शन 173 सबसेक्शन 1 मध्ये त्या संदर्भात तरतूद असलेली आपल्याला बघायला मिळते. मग एखादा जो कोणी व्हिक्टीम असेल तर तो व्हिक्टीम कोणत्याही पोलीस स्टेशनला त्याच्या संदर्भात घडलेल्या गुन्ह्याची, मी काय म्हणतोय, कोणत्याही पोलीस स्टेशनला, म्हणजे त्याचं राहणं ज्या गावात आहे, तालुक्यात आहे, त्याच ठिकाणी त्याने FIR नोंदवला पाहिजे असं नाही. मग हा व्हिक्टीम कोणत्याही पोलीस स्टेशनला जे आहे तर तो FIR नोंदवू शकतो की तो गुन्हा कुठेही घडलेला असू शकतो. आणि मग त्यानंतर तो जो FIR आहे तर तो जे कम्पेटंट पोलीस स्टेशन असेल की त्या गुन्ह्याच्या संदर्भात ज्याला हे घेणं गरजेचं आहे, दखल घेणं गरजेचं आहे, अशा कम्पेटंट पोलीस स्टेशनकडे ती FIR जी आहे ती ट्रान्सफर केली जाईल. हा, म्हणजे FIR जे आहे तर कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये नोंदवून घेणं तिला झिरो FIR म्हटलं, कारण FIR ला क्रमांक पडत असतो. आणि मग जर समजा त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो गुन्हा येत नसेल तर अशा वेळेला तो गुन्हा त्या ठिकाणी नोंदवून घेणं आणि त्याला झिरो नंबर देणं आणि मग ज्या पोलीस स्टेशनला त्या गुन्ह्याच्या संदर्भात अधिकार आहे, ज्युरिडिक्शन आहे, त्या पोलीस स्टेशनकडे तो ट्रान्सफर करणं त्याला झिरो FIR म्हटलं गेलं. तर ह्या BNSS मध्ये या संकल्पनेला जी बळकटी दिली गेली तर त्याच्या माध्यमातून याला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालेलं आपल्याला बघायला मिळतं. कारण झिरो FIRच्या संदर्भात ज्युडिशियरीने जे काही निर्णय दिले होते त्या निर्णयाच्या अनुषंगाने CRPC मध्ये म्हणजे जो अगोदर तुमचा CRPC होता तर त्यावेळेला या झिरो FIRचा बेस हा ज्युडिशियल प्रॅक्टिस असलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि आता BNSSच्या माध्यमातून त्याला स्टॅट्युटरी रेकॉग्निशन प्राप्त झालेलं जे आहे ते आपल्याला विचारात घेता येतं. म्हणजे हा एक महत्वपूर्ण बदल या ठिकाणी केलेला आपल्याला विचारात घ्यावा लागतो. त्यानंतर तिसरा जो बदल आहे तर तो मॅन्डेटरी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन फॉर ऑफेन्सेस पनिशेबल विथ 7 years ऑर मोर. आता BNSS मध्ये काय सांगितलं गेलं की असे जे काही गुन्हे असतील की ज्या गुन्ह्यांना 7 वर्षे किंवा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होत असेल तर अशा गुन्ह्यांचा तपास करत असताना त्या ठिकाणी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. मग BNSSचा सेक्शन 176 सबसेक्शन 3 मध्ये तुम्हाला ही तरतूद बघायला मिळते की मॅन्डेटरी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन. मग आता जे काही गुन्हे 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेचे किंवा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचे असतील तर त्या ठिकाणी तो तपास करत असताना हे जे काही फॉरेन्सिक एक्सपर्ट असतील तर त्या क्राईम सीनला व्हिजिट करणं, सायंटिफिक एव्हिडन्स गोळा करणं, यासाठी हे फॉरेन्सिक एक्सपर्ट जे आहे ते त्यांना पाचारण केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून हे सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन व्हावं याला प्रोत्साहन जे आहे ते मिळताना आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्या अनुषंगाने ओरल एव्हिडन्सवरती अगोदर जे अवलंबित्व होतं तर ते या ठिकाणी कमी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. कारण सायंटिफिक तुम्हाला जर एव्हिडन्स मिळाला तर त्या ठिकाणी जी व्हेरॅसिटी असते मौखिक स्वरूपामध्ये दिला गेलेला साक्षी पुरावा तर तिची सत्यता ती संशयास्पद असते. पण हा सायंटिफिक एव्हिडन्स जर गोळा केला गेला असेल तर सायंटिफिक एव्हिडन्स हा सत्यतेकडे जाणारा महत्वपूर्ण दस्तऐवज म्हणून आपल्याला विचारात घेता येतो. तर अशा पद्धतीचा हा एक महत्वपूर्ण बदल CRPC मधून BNSS मध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर चौथा मुद्दा या अनुषंगाने विचारात घेताना दॅट टाइम बाउंड इन्व्हेस्टिगेशन अँड ट्रायल प्रोसिजर इंट्रोड्युस्ड. आता टाइम बाउंड इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रायल, मग अगोदर CRPC मध्ये ही तरतूद नव्हती का? तरतूद त्या ठिकाणी होती, पण त्या तरतुदीचं अंमलबजावणी ही योग्य पद्धतीने होताना बघायला मिळायची नाही. आणि म्हणून चित्रपटामधला डायलॉग तो तुम्हाला कानावर येतो की तारीख पे तारीख ज्याला म्हटलं जातं. तर याला कुठेतरी एक मर्यादा असणं गरजेचं आहे. स्पीडी ट्रायल, त्यानंतर ज्याला जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड किंवा आणखी जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड, अशा पण संकल्पना आपण ह्या वारंवार कानावरून जे आहे तिथे ऐकतो. तर इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रायल ही टाइम बाउंड असणं गरजेचं आहे की ती वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजे. इन्व्हेस्टिगेशनला सुद्धा काहीतरी मर्यादा असणं गरजेचं आहे. ट्रायल कंडक्ट करायला सुद्धा काहीतरी मर्यादा असणं गरजेचं आहे.
कारण आज भारत ज्या मोठ्या समस्येला म्हणजे सामोरं जातोय, की अंडर ट्रायल प्रिझनरची संख्या ही तुमच्या रेग्युलर कैद्यांपेक्षा जास्त असलेली बघायला मिळते. आणि कधी कधी असं होतं की जे कैदी अंडर ट्रायल आहेत, म्हणजे कदाचित त्याच्या विरोधातला गुन्हा जर सिद्ध झाला असता आणि त्या गुन्ह्याला जेवढी शिक्षा लागली नसती त्याच्यापेक्षा जास्त काळ या कैद्यांनी अंडर ट्रायल मध्ये काढलेलं तुम्हाला बघायला मिळतं. आणि म्हणून ही प्रक्रिया कुठेतरी काय असली पाहिजे, वेळेच्या आत होणं गरजेचं आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित असलेलं बघायला मिळतं. तर या टाइम बाउंड प्रोसिजरच्या संदर्भामध्ये सेक्शन 193 असेल, 258, 346 यामध्ये हे टाइमलाईन जी आहे ती प्रोव्हाइड केलेली बघायला मिळते, की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन किती वेळेमध्ये व्हावं, चार्जशीट किती कालावधीमध्ये जो आहे तो सादर करावा, जजमेंट प्रोनाऊन्स करायचं असेल तर ते किती कालावधीमध्ये करावं. या तरतुदींच्या माध्यमातून जस्टिस जो आहे तो स्पीडी झालेला तुम्हाला बघायला मिळतो. आणि क्रिमिनल केसेसची पेंडन्सी ही याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. तर हा एक महत्वपूर्ण बदल आपल्याला या ठिकाणी विचारात घेता येईल. त्यानंतर आणखी पुढचा केला गेलेला जो काही बदल आहे तर तो इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन अँड डिजिटल रेकॉर्ड्स रेकग्नाइज्ड. हा, की जो महत्वपूर्ण बदल बीएनएसएस मध्ये केला गेला, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन अँड डिजिटल रेकॉर्ड्स रेकग्नाइज. म्हणजे आता या ठिकाणी बीएनएसएस मध्ये सेक्शन 173 असेल, 193 किंवा 530 याच्या माध्यमातून हे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आणि डिजिटल रेकॉर्ड्स याला कायदेशीर मान्यता दिलेली आपल्याला बघायला मिळते. मग याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ एव्हिडन्स असेल, EFIR वगैरे ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर एकूणच इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांना या कायद्याच्या माध्यमातून एक मान्यता दिली गेली. आणि इन्व्हेस्टिगेशन करत असताना किंवा ट्रायल सुरू असताना यांना एक कायद्याच्या माध्यमातून तरतुदीच्या अनुषंगाने रेकग्निशन दिलेलं ज्या तिथे आपल्याला बघायला मिळतं. पण अशा पद्धतीची तरतूद केल्याने काय फरक पडला, तर ही जी काही तुमची क्रिमिनल प्रोसिजर आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये कॉम्पॅटिबल केली. कशाच्या अनुषंगाने, तर ही तुमची जी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे किंवा सायबर इव्हिडन्स जो आहे तर याच्याबरोबर ही तुमची क्रिमिनल प्रोसिजर कॉम्पॅटिबल म्हणजे त्याच्याशी सुसंगत कशा पद्धतीने होईल, तर तो प्रयत्न या इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन किंवा डिजिटल रेकॉर्डच्या माध्यमातून बीएनएसने साधलेला आपल्याला विचारात घेता येतो. त्यानंतर आणखी पुढे महत्वाचा जो काही बदल आहे की अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ प्रोक्लेम्ड ऑफेंडर्स एक्सपॅन्डेड, ज्याच्या संदर्भात आपण एक प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारात घेतला. आणि मग बीएनएसएस मध्ये जे काही अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी ऑफ प्रोक्लेम्ड ऑफेंडर्स, ही जी तरतूद आहे ती सीआरपीसी मध्ये त्याला जेवढं काही मानांकन किंवा जे स्थान देण्यात आलं होतं ते तोकड्या स्वरूपाचं होतं, ते कमी होतं. पण आता तुमच्या बीएनएसएस मध्ये त्याला जास्त महत्वपूर्ण स्थान दिलेलं किंवा ते एक्सपांड केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि बीएनएसएस मध्ये सेक्शन 107 जो आहे तर त्यामध्ये जी तरतूद प्रोव्हाइड करण्यात आली की प्रॉपर्टी ऑब्टेन्ड थ्रू क्रिमिनल ऍक्टिव्हिटी ऑर बिलॉंगिंग टू ऍब्सकॉन्डिंग अक्युज पर्सन्स कॅन बी अटॅच मोर इफेक्टिव्हली. एखाद्या व्यक्तीने गुन्हेगारी कृत्यातून जर ती मालमत्ता त्या ठिकाणी मिळवलेली असेल किंवा ती ऍब्सकॉन्डिंग जो अक्युज पर्सन आहे त्याची जर असेल तर ती मालमत्ता अटॅच करण्याच्या संदर्भामध्ये सेक्शन 107 मध्ये ही तरतूद बळकट केली गेली, की ज्याच्या माध्यमातून म्हणजे एखाद्या व्यक्तीचं अपिअरन्स कंपल्शन करणं किंवा ज्या मालमत्तेचा मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर होत होता तर तो टाळणं जे आहे ते शक्य झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि ज्याच्या माध्यमातून ऑफेंडरला पळून जाण्याला अटकाव केलेला, इस्केप होण्याला, कारण काही गुन्हेगार भारतामध्ये जे आहे ते गुन्हा करून पळून गेलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि मग त्यांच्या मालमत्ता ज्या आहेत त्या जप्त केल्या तर त्यांच्यावरती एक वचक त्या ठिकाणी निर्माण होतो आणि न्यायाकडे घेऊन जाण्यासाठी जे आहे तर ही बाब पूरक ठरताना आपल्याला बघायला मिळते. आणि मग जो व्यक्ती चुकीचं कृत्य करतोय तर त्याला इलिगल प्रॉपर्टीचा एन्जॉयमेंट घेण्यापासून थांबवणं हा ह्या तरतुदीचा उद्देश असलेला आपल्याला बघायला मिळतं. पुढचा महत्वपूर्ण बदल जो आणखी आहे तो विक्टीम अँड विटनेस प्रोटेक्शन स्ट्रेंथन. की बीएनएसएस मध्ये आता जो कोणी व्हिक्टीम किंवा त्याचे जे साक्षीदार आहेत तर त्यांचं संरक्षण जे आहे ते आणखी बळकट कसं करता येईल, तर तो प्रयत्न हा बीएनएसएस ने केलेला आपल्याला बघायला मिळतो. मग बीएनएसएस मधले काही तरतुदी ज्या आहेत त्या विचारात जर घेतल्या आपण, सेक्शन 193 3 असेल, 396, 397
हे जे काही तरतुदी आहे तर त्याच्या माध्यमातून व्हिक्टिमला जे काही इन्व्हेस्टिगेशन मध्ये झालेली प्रोग्रेस असेल याच्या संदर्भामध्ये अपडेट मिळवण्याचा अधिकार हा कायद्याच्या माध्यमातून ह्या तरतुदीमध्येच दिला गेला. त्यानंतर विटनेसेसच्या संदर्भामध्ये किंवा विटनेसेसला एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात साक्षी पुरावा देत असताना दिलेलं आपल्याला या तरतुदींच्या माध्यमातून जे आहे ते बघायला मिळतं. आणि म्हणून ही व्हिक्टिम आणि विटनेसेस प्रोटेक्शन ही सुद्धा एक महत्वपूर्ण बदल या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला विचारात घेता येतो. आता शेवटचा मुद्दा या ठिकाणी चर्चा करूया की ग्रेटर अकाउंटेबिलिटी ऑफ पोलीस ऑफिसर्स इंट्रोड्यूस. कारण या कायद्याच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांवरती सुद्धा जबाबदारी लादलेली जी आहे ती बघायला मिळते. कारण ही जबाबदारी लादणं ही काळाची गरज म्हणून आपल्याला ती विचारात घेता येऊ शकते. मग सेक्शन 35, 36, 37 किंवा 172 BNSCचे जे सेक्शन्स आहेत तर याच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांची अकाउंटेबिलिटी जी आहे तर ती एनहान्स केली गेली. ज्याच्या माध्यमातून अरेस्ट करत असताना त्याचे जे रेकॉर्डिंग आहे तर ते रेकॉर्डिंग करणं हे मॅन्डेटरी केलं गेलं. त्यानंतर ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ सर्च आणि सीझर करत असताना त्याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं पाहिजे. कारण ते मॅनिप्युलेट होताना बघायला मिळायचं, त्याचा गैरवापर होताना बघायला मिळायचं. आणि म्हणून अशा पद्धतीने ही जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवरती टाकली की तुम्ही जर सर्च करत असाल, सीझर करत असाल तर त्याचं ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. त्यानंतर डिजिटल ट्रॅकिंग ऑफ इन्व्हेस्टिगेशन. जे काही इन्व्हेस्टिगेशन करताय तर त्या इन्व्हेस्टिगेशनचं डिजिटल ट्रॅकिंग हे सुद्धा या ठिकाणी या BNSCच्या माध्यमातून शक्य झालेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे एकूणच पोलीस अधिकाऱ्यांवरती ही जबाबदारी किंवा त्यांना उत्तरदायित्व लादलेलं जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. मग याचा फायदा काय झाला? याच्या माध्यमातून जो काही पोलीस पॉवरचा मिसयूज होत होता तर तो काही प्रमाणामध्ये कमी होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याच्या माध्यमातून पारदर्शकता ही जी आहे ती स्थापन केली जाऊ शकते. तर सर्वसाधारणपणे हे 8-9 मुद्दे आपण या ठिकाणी CRPC मधून तुमच्या BNSS मध्ये महत्वपूर्ण बदल कशा पद्धतीने झाले हे त्या ठिकाणी विचारात घेतले. कारण BNSS मधल्या या तरतुदींची पुन्हा ती चर्चा करणं हे लेक्चरमध्ये कदाचित रटाळवाने ठरलं असतं. कारण काल आपण CRPC जो आहे तो विचारात घेत असताना त्याच्या अनुक्रमणिका, त्या अंतर्गत असणारे चॅप्टर्स आणि त्यामध्ये सामावलेल्या तरतुदी यांची चर्चा केली. तर BNSS मध्ये सुद्धा त्याच पद्धतीच्या तरतुदी काही एनहान्स झाल्या, काही डिलीट झाल्या, काही मध्ये मोडिफिकेशन केलं. आणि मग त्या तरतुदी आपल्याला म्हणजे ज्या CRPC मध्ये 37 चॅप्टर होते ते चॅप्टर आता BNSS मध्ये 39 बघायला आपल्याला मिळतात. आणि सेक्शनची संख्या ही BNSS मध्ये 531 झाली, जी CRPC मध्ये 484 असलेली आपल्याला आपण बघितली होती. तर बाकी हे इंडेक्स वगैरे या ठिकाणी तुम्हाला या PDF मध्ये मी ऑलरेडी दिलेलंच आहे. त्यानंतर 101 सर्वसाधारण प्रश्न की जे तरतुदीकडे डायरेक्ट घेऊन जाणारे, संकल्पना सांगणारे असलेले ज्या तेही देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही डॉक्ट्रिन्स किंवा मॅगझिन्स म्हणजे त्या 10-15च असतील पण त्या BNSS मध्ये असणाऱ्या तरतुदींशी संबंधित असलेल्या देण्याचा प्रयत्न केला. 5-6 केसेस ज्या 2024 नंतर BNSSच्या तरतुदींशी संबंधित असणाऱ्या त्यांचाही या ठिकाणी संग्रह देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एकूण या PDF मध्ये जी माहिती अपडेटेड असावी अशा पद्धतीचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. तर आजचं हे लेक्चर आपलं BNSSच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जे आहे ते थांबवतोय. अपेक्षा करतो की माझा सांगण्याचा जो उद्देश होता तो तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि तुम्ही परीक्षार्थी या दृष्टीने आणखी चिकित्सक अभ्यास या विषयाच्या संदर्भात कराल अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तर थांबूया आपण आज या ठिकाणी. तुमची काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आहे का कोणाची काही शंका? नो सर. नाही सर. ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर युअर Thank you. पेशन्स अँड कोऑपरेशन. Thank you. भेटूया आपण उद्या पुन्हा. Thank you, sir. थँक्यू.